हाय हॅलो आणि हा आहे डे 2 इन व्हिएतनाम. आम्ही आलो आहे निनबिनला. निनबिन हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटरमध्ये मोडलं जातं आणि खूप सुंदर जागा आहे. तर आम्ही ह्याच्यासाठी आमचं पॅकेज बुक केलं होतं. इथूनच एखादा टूर ट्रॅव्हल कंपनीमधून तुम्ही करू शकता. तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. खूप सारे ऑप्शन्स आहेत. सो आम्ही सकाळी 7 वाजता ती बस पकडली आणि आता आम्ही इथे पोचलो आहे. हे गाव आहे बेसिकली. निनबिन हे यांचं गाव आहे. तर इथे आम्हाला यायला 4 तास लागले आणि आता आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे बायदिन पगोडा. हे साऊथ ईस्ट एशियातलं सगळ्यात मोठं बुद्ध मंदिर आहे. इथे वातावरण आम्ही एक्सपेक्ट केलेलं की थोडं गार असेल, पण अजिबात नाही आहे. गरम आहे खूप, ऊन भरपूर आहे. सेकंड, त्या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला गाईड पण मिळेल. तो गाईड तुम्हाला सगळं काही सांगतो, एक्सप्लेन करतो. तर बघूयात ही जागा कशी आहे. तर हे तिकीट काउंटर आहे. इथे तिकीट घेतात. तर आमचा गाईड आमच्यासाठी तिकीट घेतो. तुम्हाला या पॅकेजमध्ये काही करायची गरज नाही, सगळं ते करतात. तुम्हाला फक्त फिरायचं आहे. But you could go in the Chang'an Mountain. It's gonna be like 2 hour walking from here to go. हे मंदिराचं पूर्ण आर्किटेक्चर हे लाकडाने बनवलेलं आणि इतकं सुंदर होतं. हे बऱ्याच जुनं काम होतं त्यांचं आणि बघायला खूप छान वाटत होतं. आणि सेकंडली इथे इतकी शांतता होती की मन एकदम पीसफुल झालं होतं. आजूबाजूला इतकी हिरवळ आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बघायला. आणि तुम्ही इमॅजिन नाही करणार, आम्हाला ॲक्च्युअल मंदिरात जाण्यासाठी बाय वॉक 15 to 20 मिनिट्स लागले आणि ते करायला आम्हाला बिलकुल पण त्रास नाही झाला की आजूबाजूला इतकी सुंदरता होती. सांगू, हे सगळे हे आहेत, बुद्धांचे अनुयायी आहेत सगळे. तर त्यांच्या मांडीवरती पायावरती घासल्याने आपले पाय दूर होतात, असं काइंड ऑफ त्यांचं मान्यता आहे. त्यामुळे तुला सगळे अनुयायींच्या मांड्या घासलेल्या दिसतील. पाया पडतो. Then you can see under the small statue over there. We also have a few antique way over here. It means that like when everyone we want to end. इथे तुम्हाला अशा शेकडो मूर्त्या बघायला मिळतील आणि त्या मंदिराचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे, इतकं छान वाटतंय की त्यासाठी आम्ही काही सिनेमॅटिक शॉट शूट केलेत. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day.
जर तुम्हाला बुद्धिझमबद्दल थोडंफार माहिती असेल तर ही मूर्ती बघून तुम्ही ओळखलं असेल की ही मूर्ती बुद्धांची नसून ही अवलोकेश्वराची मूर्ती आहे. आणि ह्याचे जे मल्टिपल हँड्स तुम्हाला दिसत आहेत या मूर्तीत हे गरजू आणि मदतीचे हात आहेत. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. आणि ॲक्च्युली आम्ही जे इथे बघायला आलो ती ही मूर्ती बुद्धांची जी ब्रॉन्झ मेटलनी बनलेली आहे. आणि कृणालच्या हाईटवरून तुम्ही इमॅजिन करू शकता की या मूर्तीची हाईट किती असेल. आणि इतकं सुंदर मंदिर मी माझ्या आयुष्यात कधीच नाही पाहिलं आहे. म्हणजे इतकी शांतता, इतकं पीस वाटत होतं या जागेवर की मोस्ट ऑफ द व्हिडिओ मला व्हॉइस ओव्हर करावे लागले. मी तिकडे शूट नाही करू शकली. खरंच यार, जर तुम्ही इथे आलात तर नक्की व्हिजिट करा. So that's it for this vlog. आम्ही हा व्लॉग 2 पार्टमध्ये पोस्ट करणार आहोत. So stay tuned for the next video. Thanks for watching.